बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. गवळी यांच्या तत्परतेमुळे महिलेला मिळाले जीवदान. पंचगंगा नदी घाटावर आज सायंकाळी सुरू असलेल्या आरती सोहळ्यादरम्यान एक थरारक घटना घडली. घाटावरील पायरीवरून पाय घसरल्याने एक महिला थेट नदीत पडली. याचवेळी पंचगंगा घाटावर उपस्थित असलेले रमेश गवळी यांनी महिलेला पाण्यात बुडताना पाहिले. क्षणाचाही विलंब न करता रमेश गवळी यांनी नदीत उडी घेत महिलेला बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचवले. या घटनेबाबत अधिक माहिती देताना रमेश गवळी म्हणाले, आज पंचगंगा विहार मंडळाच्या माध्यमातून आणि पंचगंगा महाआरतीच्या माध्यमातून जे आरती सोहळ्याचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमात संपल्यानंतर एक महिला पंचगंगा नदीमध्ये अचानक बुडली. का बुडली कुणाला लक्षात आलं नाही, पण इथल्या लोकांनी जे आरडाओरडा केल्यानंतर मला सांगण्यात आलं की पटकन उडी मारा. आणि ह्या स्थितीमध्ये त्या मुलीला वाचवण्याचा, त्या महिलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे ती महिला थोड्या अंतर वेळ झाला असता की तिचा अंत झाला असता, पण नशीब चांगलं आमचं की तिला आम्ही ज्यावेळेला बाहेर काढलं त्यावेळेला तिची मनस्थिती ही जवळजवळ 80% ती संपली होती. अशा स्थितीमध्ये महाआरती सोहळ्याचे आमचे सगळे कार्यकर्त्यांनी तिला वाचवण्यासाठी जो प्रयत्न केला आणि त्यासाठी आम्ही पोलीस डिव्हिजनला वगैरे ह्यांना फोन करून सुद्धा आम्ही मदत घ्यायचा प्रयत्न केला आणि आज ती चांगल्या पद्धतीने वाचलेला हा आनंद आहे. आत्तापर्यंत मी 48 लोकांना वाचवण्याचा हा माझा उपक्रम पूर्ण झालेला आहे. माझ्या हातनं चांगलं कार्य झाल्याचं एक समाधान वाटतं. गवळी यांच्या प्रसंगवधनामुळे मोठा अनर्थ टळला. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी साक्षी दळवी, कोल्हापूर.